हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आंदोलनासंदर्भातली आहे। ठाकरेंच्या मुंबईमधील मोर्चाला परवानगी मिळणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। संपूर्ण मुंबईत सध्या कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। जमावबंदी लागू असल्यामुळे मोर्चाला परवानगी मिळणार का हा प्रश्न आहे। खरं तर रविवारी म्हणजे 26 जुलैला मोर्चा काढण्याचं आवाहन ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेला आहे। विना परवानगी मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे या मोर्चाला परवानगी मिळते का आणि 26 जुलैला हा मोर्चा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरेंच्या मुंबईतील मोर्चाला परवानगी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी अक्षयकडून। अक्षय, ठाकरे बंधूंनी मोर्चाची घोषणा जरी केली असली 26 जुलैला तरी सुद्धा ज्या पद्धतीने आता जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे हा मोर्चा निघू शकेल का, त्याला परवानगी मिळेल का हा खरा प्रश्न आहे। तृप्ती, ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंनी या मोर्चाची तयारी केली आहे त्यानुसार मोर्चा कुठल्याही प्रकारे काढणार यावर ठाकरे बंधू, दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे ठाम आहे। मात्र सध्या आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये ज्या काही प्रकारचे आंदोलन कोकराझ जनता पार्टीच्या समर्थनार्थ आणि जो हल्ला झालेला आहे, त्या मारहाण झालेली आहे पोलिसांकडनं जंतर मंतर येथील आंदोलकांना, त्या विरोधात निषेध मोर्चे जे मुंबईमध्ये निघतात या पार्श्वभूमीवर कलम 144 आजपासून लागू करण्यात आलेलं आहे। हे आजपासून कलम लागू होणार जमावबंदीचं, याची घोषणा मुंबई पोलिसांनी आधीच केली होती आणि अशा पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांच्या माध्यमातून मोर्चाचा मार्ग ठरवला जातो, इतर सगळ्या बाबी केल्या जातात। मात्र या मोर्चाला परवानगी मिळणार का, कारण कुठल्याही परिस्थितीत जमावबंदीचा आदेशाचं उल्लंघन पोलीस करू शकत नाही आणि त्यांनीच लागू केलेल्या कलमांच्या विरोधात जाऊन पोलीस परवानगी देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर विना परवानगी मोर्चा निघाला तर नेमकी या मोर्चाचं आयोजन ज्या व्यक्तीच्या नावे होणार, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून या मोर्चाच्या परवानगीचं पत्र पोलिसांना दिलं जाणार, त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते। मात्र या सगळ्यात आता आपण बघतोय की नेमकं कलम 144 लागू असताना हा मोर्चा कसा काढला जातो आणि कितपत भव्य यशस्वी करण्यात या दोन पक्षांना यश मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।